प्रसिद्ध म्युझिक कंपोजर प्रीतम चक्रवर्तीच्या ऑफिसमध्ये चोरी झाल्याची धक्कादायक घटना ही समोर आली आहे। रिपोर्ट्सनुसार मुंबईतील गोरेगाव येथे असलेल्या त्याच्या युनिव्हर्स रेकॉर्ड प्रायव्हेट लिमिटेड या म्युझिक स्टुडिओमधून 40 लाख रुपयांची रोख रक्कम ही चोरीला गेली आहे। या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केलाय। ही घटना 4 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता घडली। प्रीतमच्या मॅनेजर विनीत चेड्डा यांच्याकडे 40 लाख रुपयांची रोख रक्कम असलेली एक बॅग होती। त्यांनी ती बॅग ऑफिसमधील एका ट्रॉलीमध्ये ठेवली आणि नंतर काही डॉक्युमेंट्सवर सही घेण्यासाठी ते प्रीतमच्या घरी गेले। मात्र काही वेळाने जेव्हा ते परतले त्यावेळेस तिथून बॅग गायब झाल्याचं त्यांनी पाहिलं। रिपोर्ट्सनुसार आशिष सयाल या व्यक्तीवर चोरीचा संशय केला जातोय। त्यावेळेस तो ऑफिसमध्ये उपस्थित होता। त्याच्यासोबतच अहमद खान आणि कमाल दिशा हे 2 कर्मचारीही तिकडे उपस्थित होते। मात्र त्यानंतर आशिष सयाल हा गायब झाला आणि त्याचा फोनही आता बंद लागतोय। त्यामुळे त्याच्यावर संशय हा वाढला गेलाय। या घटनेची माहिती मिळताच प्रीतमच्या मॅनेजरने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। मालाड पोलिसांनी संशयित आरोपीच्या शोधासाठी एक विशेष टीम ही तयार केली आहे। तसंच चोरीच्या वेळेस ऑफिसमध्ये उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी ही केली जाते। या संपूर्ण घटनेवर प्रीतम चक्रवर्तीने अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये। मात्र मोठ्या रकमेची चोरी झाल्यामुळे आणि प्रीतमच्या ऑफिसमधून ही कर्मचाऱ्याकडून ही चोरी केल्याने हे प्रकरण गंभीर मानलं जात असून पोलीस याचा सखोल तपास करतायत।